नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, निश्चितच तुमच्यापैकी बहुतांश जणांनी 30 एप्रिलची परीक्षा दिलेली असेल. या परीक्षेनंतर मुख्य परीक्षेबद्दल निश्चितच तुमच्या मनामध्ये जे काही उत्सुकता असतील त्याबद्दल द युनिक अकॅडमी पुण्याच्या वतीने ही वेगळी एक मालिका त्या ठिकाणी आपण सुरू करतोय. त्या सत्राखाली आपण कायदा हा केवळ मुख्य परीक्षेसाठी आवश्यक असणारा विषय याच्याबद्दल बघतोय. कायदा हा घटक त्या ठिकाणी अभ्यास करताना किंवा विचार करताना त्याचं स्वरूप कसं असेल, गट क आणि गट ब साठी एकत्रित स्वरूपाची जी सप्टेंबरमध्ये आपली मुख्य परीक्षा होणार आहे त्या मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला कशा पद्धतीनं या विषयाचा अभ्यास करायचा आहे या संदर्भात आपण त्या ठिकाणी हे वेबिनार या ठिकाणी आयोजित केलंय. बघूयात तर मित्रांनो काय आहे त्या ठिकाणी या स्वरूपाचं कायदा विषयाचा घटकाचं त्या ठिकाणची तरतूद. मुख्य परीक्षेसाठी कायदा हा घटक त्या ठिकाणी आहे. यासाठी एक महत्वाची गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल की यापूर्वी डिसेंबर 2022 नंतर आयोगाने जे अपडेटेड सिलेबस म्हणून अभ्यासक्रम म्हणून जो दिलेला आहे त्या अनुषंगाने आपण कायदा विषयाकडे घटकाकडे त्या ठिकाणी बघणार आहोत. पण तरी देखील मुख्य परीक्षेसाठी कायदा हा घटक पूर्वीपासून होता. निश्चितच त्याच्यामध्ये मायनर ऍक्ट्स, मेजर ऍक्ट्स असं त्या ठिकाणी जरी असलं आणि सामान्य अध्ययन पेपरमध्ये त्या ठिकाणी 2 कायदे जे पूर्वीपासून कंपल्सरी ऍक्ट्स मध्ये येत होते त्याच्यामध्ये जे कायदे होते तेच आयोगाने पुन्हा त्या ठिकाणी आता येऊ घातलेल्या मुख्य परीक्षेसाठी 2023च्या मुख्य परीक्षेसाठी त्या ठिकाणी असतील. त्या संदर्भात त्या अनुषंगाने हा पण त्या ठिकाणी घटक विचारात घेतो. मित्रांनो, मुख्य परीक्षा कायदा घटक साधारणतः कसं स्वरूप असेल? निश्चितच ही पहिली मुख्य परीक्षा बदललेल्या अभ्यासक्रमानुसार जरी असली तरी सुद्धा मागच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करता आपल्याला या संदर्भात एक साधारणतः आढावा घेता येईल. बघूयात तर मग साधारणतः कायदा हा घटक कशा स्वरूपात किती प्रश्न येतात, किती मार्कासाठी असेल, याचं 2 कायद्यांवरती असणारं साधारणतः स्वरूप कसं असेल, किती प्रश्न प्रत्येक कायद्यावरती दोन्ही कायद्यांना न्याय दिले जातील, वेटेज कसं असेल याबद्दल आपण चर्चा करूयात. मुख्य परीक्षा कायदा घटक साधारणतः प्रश्न 5 येतील. साधारणतः आतापर्यंत झालेल्या प्रश्नपत्रिकेचा एक आढावा घेऊन या अनुषंगानं याच पद्धतीनं हा पॅटर्न फॉलो केला जाईल असं गृहीत धरून आपण एक प्रोजेक्टेड फॉर्मॅट मध्ये विचार करतोय. याच्यामध्ये थोडेफार बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही, पण तरी सुद्धा जास्तीत जास्त आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करून जो आढावा घेता येईल त्या अनुषंगानं आपण घेतोय. मित्रांनो, तर प्रश्न 5 असतील. 10 गुणांसाठी त्या ठिकाणी विचारलं जाणार आहे निश्चितच. मग या मुख्य परीक्षेच्या कायदा घटकासाठी 2 कायदे महत्वाचे असणार आहेत मित्रांनो. पहिला आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005. याच्यावरती साधारणतः प्रश्न 3 गुण 6 असं विचारलं जाईल. महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 प्रश्न 2 आणि गुण 4 असे 2 कायदे आपल्या या मुख्य परीक्षेसाठीच्या कायदा घटकासाठी येणार आहेत. पुन्हा एकदा या कायद्याचं नाव बघा, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015. याचं वेटेज किती आहे, प्रश्नांची संख्या किती आहे, मार्क किती असतील, त्यासाठी गुण किती असतील आणि या कायद्यासाठी पण साधारणतः स्वरूप कसं असेल याच्याबद्दल आपण त्या ठिकाणी बघतोय. पुढं माहितीचा अधिकार याच्यामध्ये पहिलं साधारणतः या कायद्याची गरज का पडली, उद्देश काय होता, या कायद्याची आवश्यकता काय होती, या पार्श्वभूमीवरती या कायद्याचा थोडक्यात आपण आढावा घेऊयात. याबद्दल त्या ठिकाणी आपण चर्चा करणार आहे. बघा, साधारणतः माहितीचा अधिकार अधिनियम 2005 माहितीचा अधिकार कायद्याचा उद्देश काय होता? सार्वजनिक प्राधिकरणांच्या कामात पारदर्शकता आणणे हा पहिला त्या ठिकाणी उद्देश या कायद्याचा त्या ठिकाणी विशद केलेला आहे, नमूद केलेला आहे. सार्वजनिक प्राधिकरणांना जनतेप्रती उत्तरदायी बनवणे, जनतेप्रती उत्तरदायी बनवणे. दुसरं त्याचा उद्देश साधारणतः सांगितला जाऊ शकतो. नागरिकांचे सक्षमीकरण, नागरिकांचे सक्षमीकरण त्यानंतरचा उद्देश. केंद्रीय व राज्य माहिती आयोगाची त्या ठिकाणी स्थापना करणं. याशिवाय माहिती मिळवण्याची इच्छा असणाऱ्या सर्व अर्जदारांना याबाबतची पद्धत आणि प्रक्रिया कशी असेल हे सांगण्यासाठी हा कायदा त्या ठिकाणी काम करतोय.
माहितीचा अधिकार कायद्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय, जनतेप्रती उत्तरदायी असणं म्हणजे नेमकं काय असणं, नागरिकांचं सक्षमीकरण करणं म्हणजे नेमकं काय करणं, यासाठी केंद्रीय आणि राज्य पातळीवर दोन स्वरूपाचे केंद्रीय माहिती आयोग देश पातळीवर, राज्य माहिती आयोग राज्य पातळीवर, प्रांत पातळीवर असेल. आणि जो कोणी अर्जदार या कायद्याच्या अनुषंगानं माहितीचा अधिकार अर्ज करेल त्यांना त्या ठिकाणी ही माहिती उपलब्ध करून देणं हा या कायद्याचा उद्देश आहे. निश्चितच यानंतर साधारणतः हा उद्देश बघितल्यानंतर कायद्याचं साधारणतः स्वरूप काय आहे, साधारणतः स्वरूप काय आहे म्हणजे काय, तर कायद्यामध्ये स्वरूप जर बघितलं आपण तर बघा काय आहे कायद्याचं स्वरूप. प्रकरण साधारणतः एकूण जी 31 कलमांचे 6 प्रकरणांमध्ये त्या ठिकाणी विभागणी करण्यात आलेली आहे. 6 प्रकरणं या ठिकाणी दिलेली आहेत. या 6 प्रकरणांमध्ये कलम 31 एकूण कलम आहेत 31 याची विभागणी आपण 6 प्रकरणांमध्ये केलेली आहे. अनुसूची 2 दिलेल्या आहेत. कायद्याला मूळतः 2 अनुसूची दिल्या होत्या. याच्यामध्ये पहिली अनुसूची आहे शपथ किंवा प्रतिज्ञापत्राचा नमुना, शपथ किंवा प्रतिज्ञापत्राचा नमुना. आणि दुसरी अनुसूची आहे विविक्षित संघटना संस्था यांची यादी. मित्रांनो, स्वरूपाबद्दल अगदी थोडक्यात आढावा जर आपण घेतला तर काय आहे प्रकरण, प्रत्येक प्रकरण विशिष्ट घटकाला न्याय देण्यासाठी त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे. आढावा आपण निश्चितपणे पुढच्या स्वरूपामध्ये बघतोय. 31 कलमांची वर्गवारी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अनुसूची 2 ज्या दिल्यात हे महत्वाचा मुद्दा आहे. शपथ आणि प्रतिज्ञापत्राचा नमुना म्हणजे नेमकं काय, या अनुसूचीमध्ये केंद्रीय माहिती आयोग यासाठी केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त, केंद्रीय इतर माहिती आयुक्त, तसेच राज्य पातळीवर राज्य माहिती मुख्य आयुक्त आणि राज्य माहिती इतर आयुक्त यांना पद आणि गोपनीयतेची जी शपथ दिली जाते त्याचा नमुना या ठिकाणी अनुसूची 1 मध्ये दिलेला आहे. मित्रांनो, यासाठी आयोगाने प्रश्न पण विचारला होता. माहितीचा अधिकार कायदा 2005 नुसार पहिल्या अनुसूचीमध्ये पुढील पैकी कुठल्या बाबी दिलेल्या आहेत, या मुद्द्याला त्या ठिकाणी आयोगाने प्रश्न देखील विचारलेला आहे. लक्षात ठेवा, शपथ आणि प्रतिज्ञापत्राचा नमुना या पहिल्या अनुसूचीमध्ये दिलेला आहे, हे त्याचं करेक्ट उत्तर आहे. दुसरी अनुसूची विविक्षित संघटना व संस्था यांची यादी दिलेली आहे. म्हणजे नेमकं काय, या कायद्यानुसार सार्वजनिक प्राधिकरणांना अर्जानुसार मागविलेली माहिती ठराविक कालखंडामध्ये देणं कायद्यानं बंधनकारक जरी असलं तरी सुद्धा देशाचं सार्वभौमत्व, संरक्षण, गोपनीयता, गुप्तता यासाठी अशा काही संघटनांची यादी दिलेली आहे ज्यांना हा कायदा असा म्हणजे जसं इतर सार्वजनिक प्राधिकरणांना लागू होतोय यांना लागू होणार नाही याच्याबद्दलची यादी अनुसूची 2 मध्ये दिलेली आहे. मित्रांनो, आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. माहितीचा अधिकार कायदा 2005 नुसार विविक्षित संघटनांची यादी पुढील पैकी कुठल्या अनुसूचीमध्ये दिलेली आहे. पर्याय 1 पहिली अनुसूची, पर्याय 2 दुसरी अनुसूची, पर्याय 3 तिसरी अनुसूची आणि पर्याय 4 यापैकी एकही नाही, असं त्याचा त्या ठिकाणी पर्याय विचारले होते. यापैकी योग्य तो पर्याय आपण त्या ठिकाणी देणं अपेक्षित आहे. याबद्दल या ठिकाणी कायद्याचं स्वरूप अगदी थोडक्यात त्या ठिकाणी बघितलं. मित्रांनो, प्रकरणांनुसार हा कायदा कसा आहे, प्रकरणांनुसार या कायद्याअंतर्गत तरतुदी काय आहेत, अगदी थोडक्यात आढावा आपण त्या ठिकाणी घेतोय. कलम 1 आणि 2 याचा समावेश प्रकरण 1 मध्ये दिलेला आहे. त्याला प्रारंभिक तरतुदी म्हणजेच सुरुवातीच्या या बाबी या प्रकरण 1 मध्ये दिलेल्या आहेत. काय आहे या प्रकरण 1 चं वैशिष्ट्य, काय समाविष्ट केलेलं आहे या प्रकरणांमध्ये, कायद्याचं नाव दिलेलं आहे. उदाहरणार्थ मित्रांनो, कायद्याचं नाव माहितीचा अधिकार कायदा 2005 हे कायद्याचं नाव आहे. याच कलमाअंतर्गत प्रकरणाअंतर्गत त्या ठिकाणी तरतूद आहे. कायदा भारतात जेव्हा 2005 ला हा कायदा लागू झाला तेव्हा जम्मू काश्मीर वगळता भारतातील जवळपास संपूर्ण प्रांत आणि केंद्रशासित प्रदेशाला
या कायद्यानुसार त्या ठिकाणी लागू करण्यात आलं होतं. परंतु जम्मू आणि काश्मीर या तत्कालीन राज्याला याच्यामधून अपवाद करण्यात आलं होतं. मित्रांनो, हा प्रश्न करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे. तुम्हाला माहितीच आहे की कलम 370 रद्द केल्यानंतर संसदेनं कलम 370 रद्द करून जम्मू काश्मीरचा विशिष्ट दर्जा जो होता तो त्या ठिकाणी रद्द केलाय आणि निश्चितच त्याला केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागणी करण्यात आलेली आहे. त्यानुसार जम्मू आणि काश्मीर हा एक केंद्रशासित प्रदेश आणि लडाख हा एक केंद्रशासित प्रदेश आहे. मित्रांनो, तुम्ही जी पुस्तकं वापरताय कदाचित ती जुनी एडिशन त्या ठिकाणी तुमच्याकडे असू शकते, तिथं जम्मू काश्मीर वगळता असं दिलेलं असू शकतं. हा बदल मित्रांनो, मुख्य परीक्षेच्या जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी मुख्य परीक्षेला आता जाणार आहेत, देणार आहेत, त्यांच्यासाठी असा बदल लक्षात ठेवा. जम्मू आणि काश्मीरला हा कायदा त्यावेळेस लागू नव्हता. आता मात्र जम्मू काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासह लडाख या केंद्रशासित प्रदेशाला देखील हा कायदा लागू आहे. हा चालू घडामोडीचा संदर्भ देऊन या प्रकरणाशी निगडीत बाब आपण समजून घेतली पाहिजे. मित्रांनो, याशिवाय याच प्रकरणामध्ये अजून काय काय दिलंय? उदाहरणार्थ, समुचित शासन म्हणजे काय? समुचित शासन म्हणजे शासन यंत्रणा, सार्वजनिक प्राधिकरण ज्यांना हा कायदा लागू आहे त्याला समुचित शासन म्हटलं जातं. सार्वजनिक प्राधिकरणांचा त्याच्यामध्ये समावेश होतोय. माहिती म्हणजे काय? माहितीचं स्वरूप कसं असावं? लेखी स्वरूपाची माहिती, ऐकीव स्वरूपाची त्या ठिकाणी माहिती, डिजिटल स्वरूपाची माहिती, हस्तलिखित स्वरूपाची माहिती, या स्वरूपाच्या प्रकारांचा या ठिकाणी माहिती या अंतर्गत समाविष्ट होणाऱ्या बाबी आहेत. याबद्दल या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी विस्तृतपणे विवेचन केलेलं आहे. सक्षम अधिकारी म्हणजे काय? सक्षम अधिकारी, माहितीच्या अधिकार कायद्यानुसार जो अधिकारी या कायद्यातील तरतुदीनुसार अर्जावरती प्रक्रिया करण्यास ज्याला कायद्यानं बंधन घातलेलं आहे अशा स्वरूपाच्या अधिकाऱ्याला सक्षम अधिकारी असं म्हटलं जातं, जो या कायद्यानुसार अर्जदाराच्या अर्जानुसार ती माहिती त्याला उपलब्ध करून देऊ शकतो. देणं त्याच्यावरती बंधनकारक आहे. याशिवाय सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय? सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे अशा स्वरूपाचे प्राधिकरण, संघटना, शासन, शासनाच्या अंतर्गत येणारे महामंडळ ज्यांना या कायद्यानुसार माहिती देणं, अर्जावरती प्रक्रिया करणं आणि निर्धारित कालखंडामध्ये अर्जावरती त्या ठिकाणी प्रक्रिया करून मागविलेली माहिती प्रदान करणं याच्यासाठी जबाबदार असणाऱ्या सर्व प्राधिकरणांना सार्वजनिक प्राधिकरण म्हटलं जातं. अशा आणि इतर बाबी आपण त्या ठिकाणी या प्रकरणांमध्ये बघणार आहोत. निश्चित त्यानंतरचं त्या ठिकाणचं जे दुसरं प्रकरण त्या ठिकाणी बघतोय, माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरणावरील आबंधने. आबंधने म्हणजे जबाबदारी, सार्वजनिक प्राधिकरणांची असणारी रिस्पॉन्सिबिलिटी असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. हा शब्द थोडासा वायडर रेंजमध्ये तुम्ही त्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. याच्या अंतर्गत आपण जी तरतूद दिलेली आहे त्याच्या अंतर्गत जो बाबी आहेत त्या अशा आहेत. माहितीचा अधिकार कायदा त्या ठिकाणी इथे माहितीचा अधिकार कायदा याच्या अंतर्गत ही बाब येणार आहे. माहितीचा अधिकार म्हणजे काय? ज्या कायद्यानुसार त्या ठिकाणी माहिती दिली जाते याबद्दलची ही तरतूद आहे. सार्वजनिक प्राधिकरणांनी याबाबत काय करावं, त्याच्याबद्दलची जबाबदारी कशी असेल, कायद्याच्या अनुषंगानं प्रक्रिया कशी करावी याबद्दलच्या या तरतुदी आहेत. याशिवाय माहिती अधिकार पदनिर्देशित करणे याबद्दलच्या तरतुदी या कायद्यानुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाला पदनिर्देशित करणं म्हणजे काय, तर त्या प्राधिकरणाअंतर्गत येणाऱ्या अधिकाऱ्यांना या कायद्यानुसार ही जबाबदारी अलोकेट करणं, ह्या भूमिका निर्धारित करणं याच्याबद्दलची तरतूद याच्यामध्ये दिलेली आहे. आलेल्या अर्जावरती प्रक्रिया करणं याच्याबद्दल माहिती अधिकारी कोण असेल, सहाय्यक माहिती अधिकारी कोण असेल, अपिलीय अधिकारी कोण असेल, प्रथम अपिलीय अधिकारी बद्दल त्या ठिकाणी तरतुदी या प्राधिकरणानुसार त्यानुसार ही का त्या ठिकाणी ही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. मित्रांनो, साधारणतः प्रकरण 3 केंद्रीय माहिती आयोग याच्याबद्दल आपण बघणार आहेत. काय आहे केंद्रीय माहिती आयोग? केंद्रीय माहिती आयोग हा
केंद्रीय पातळीवर देश पातळीवर कार्य करणारा, देश पातळीवर माहितीचे अधिकार कायद्यानुसार कार्य करण्याची जबाबदारी निर्धारित करण्यात आलेली व्यवस्था आहे. ही संपूर्ण देशासाठी रिस्पॉन्सिबल असणारी ही व्यवस्था आहे. यानुसार केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करणं, उदाहरणार्थ आयोगाने विचारलेला प्रश्न की केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना करण्यात आल्यानंतर केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांना पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतं? पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतं? याच्याबद्दल आयोगाने प्रश्न विचारलेला आहे की पद आणि गोपनीयतेची शपथ कोण देतं, हे आपण या प्रकरणाअंतर्गत बघणार आहे. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त, त्यांची जबाबदारी काय असेल, त्यांची पात्रता काय असेल, केंद्रीय इतर माहिती आयुक्त किती असतील, त्यांचा दर्जा काय असेल, याबद्दलच्या तरतुदी केंद्रीय माहिती आयोगाच्या स्थापनेबद्दल या ठिकाणी आपण बघणार. साधारणतः पदावर आल्यानंतर त्यांचा कालावधी किती असेल, किमान वय तसेच कमाल वयोमर्यादा किती असेल, किती वर्षासाठी त्या ठिकाणी ही जबाबदारी त्यांना पार पाडणं अपेक्षित आहे, कालावधी पूर्ण होण्यापूर्वी त्यांना राजीनामा देता येतो का, कुठल्या कारणाने त्यांना पदावरनं दूर करता येतं का, काय काय कारण आहेत की ज्याच्यामुळे त्यांना पदावरनं कालावधी पूर्ण होण्यापूर्वी त्या ठिकाणी काढून टाकता येतं का, म्हणजेच आयुक्तांना पदावरनं दूर करण्याबाबत. मग भ्रष्टाचार केलाय का, निर्धारित कर्तव्य पार पाडण्यात ते कमी पडलेत का, शारीरिक असक्षमता आहे का, या आणि इतर अनेक बाबी आपण या केंद्रीय माहिती आयोग या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी आपण बघणार आहोत. साधारणतः आढावा घेत असताना त्या ठिकाणी पुढचं प्रकरण क्रमांक जे आपण त्या ठिकाणी बघतोय ते प्रकरण क्रमांक 4, राज्य माहिती आयोग. आता इथं विशेषतः महाराष्ट्र या सदराखाली हा घटक विचारात घेणं गरजेचं आहे. राज्य माहिती आयोग, याच्याबद्दल राज्य माहिती आयोगाची स्थापना व महाराष्ट्राच्या स्पेसिफिक संदर्भासह तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की राज्याचे पहिले मुख्य माहिती आयुक्त कोण होते, राज्याचे, हा विचारलेला प्रश्न आहे. सध्या महाराष्ट्र राज्याचे माहिती आयुक्त कोण आहेत, करंट अफेअर्सच्या दृष्टीनं विचारण्यात येऊ शकणारा प्रश्न, याच्यावरती आपल्याकडं मटेरियल किंवा डेटा असणं गरजेचं आहे. की राज्य पातळीवर काम करणाऱ्या या राज्य मुख्य माहिती आयुक्तांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणं, कुठल्या पात्रतेच्या निकष त्यांनी पूर्ण करण्यानंतर त्यांना त्या ठिकाणी पदावरती येता येऊ शकतं, किमान आणि कमाल वयोमर्यादा काय असू शकते का, किती वर्ष त्या ठिकाणी ते पदावरती राहू शकतात, पुनर्नियुक्तीस ते कधी पात्र ठरतील का किंवा नाही, याच्याबद्दलच्या तरतुदी याच्यामध्ये दिलेल्या आहेत. याशिवाय आयुक्तांना पदावरनं दूर करण्यात कुठल्या कारणाने राज्य मुख्य माहिती आयुक्त किंवा राज्य इतर माहिती आयुक्त यांना पदावरनं दूर करता येऊ शकतं का, मग त्याच्याबद्दलची कारणं, भ्रष्टाचार आहे का, पदावर असताना काही गैरवर्तवणूक करण्यात आलेला आहे का, शारीरिक असक्षमता हे कारण असू शकतं का, वगैरे वगैरे बाबी आपण या टप्प्यामध्ये या प्रकरणामध्ये बघणार आहोत. साधारणतः मित्रांनो, पुढे प्रकरण क्रमांक 5 मध्ये माहिती आयोगाची कार्य, याच्याबद्दल अधिकार आणि कार्य या प्रकरणामध्ये आपण त्या ठिकाणी बघतोय. माहिती आयोगाचे कार्य काय आहेत, राज्य माहिती आयोग या किंवा केंद्रीय माहिती आयोग या दोन्ही पातळीवर आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. केंद्रीय माहिती आयोग केंद्रीय प्राधिकरणांबद्दल जबाबदार आहे, तर राज्य माहिती आयोग राज्याच्या कार्यक्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व सार्वजनिक प्राधिकरणांना जबाबदार आहे. याच्याबद्दल मग केंद्रीय माहिती आयोगाचा कार्याबद्दलचा भाग अभ्यास करताना आपण केंद्रीय सार्वजनिक प्राधिकरण, उदाहरणार्थ केंद्र सूचीतील जे विषय दिलेले आहेत त्या विषयासाठी जबाबदार असेल केंद्रीय माहिती आयोग, तर राज्य सूचीतील विषयाबाबतच्या संदर्भातील सार्वजनिक प्राधिकरणांच्या बाबत जबाबदार असेल राज्य माहिती आयोग. अगदी उदाहरणार्थ घ्या, रेल्वे या विषयासाठी कार्य करण्याची जबाबदारी केंद्रीय माहिती आयोगाकडे असणार आहे, तर तुरुंग प्रशासन याच्याबद्दलची जबाबदारी राज्य माहिती आयोगाकडे असते. याबद्दल मग त्याची कार्य काय आहेत,
संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाकडे अर्ज गेलाय. अर्जावरती केलेली कारवाई त्या ठिकाणी अर्जकर्त्याच्या मागणीनुसार झाली नाहीये का, जी विनंती केली आहे ती त्याबद्दल अपुरी माहिती देण्यात आली का, किंवा अर्ज फेटाळण्यात आलाय का, याच्याबद्दल त्यांनी संबंधित प्राधिकरणाकडे अपील देखील केली आहे, पण अपिलीवर देखील निर्णय झालेला नाही. अशा वेळेस संबंधित अर्जदार राज्य माहिती आयोगाकडे अर्ज करू शकतो आणि याच्याबद्दल दाद मागू शकतो. हा त्या ठिकाणी मग राज्य माहिती आयोगाच्या कार्याचा तिथं भाग असणार आहे. असंच केंद्रीय माहिती आयोगाच्या कार्याचा देखील भाग असणार आहे. मित्रांनो, मग याच्याबद्दल हे कार्य पार पाडण्यासाठी त्यांच्याकडे काही अधिकार आहेत का? हो, तर निश्चितच केंद्रीय माहिती आयोग आणि राज्य माहिती आयोगाला याच्याबद्दल निश्चित अधिकार असतील. एक तर आवश्यक ते कागदपत्र मागवण्याचा अधिकार असेल, संबंधित अधिकाऱ्यांना पाचारण करणं असेल, समन्स बजावणं असेल, विविध विभागांकडनं आवश्यक ती माहिती स्वतः मागवून घेण्याचा अधिकार असतील. अर्जकर्त्यांना देखील त्या ठिकाणी समोर बोलवून त्या ठिकाणी त्यांचा प्रश्न अर्ज त्यांच्या पद्धतीनं त्या ठिकाणी विचारात घेतला गेलाय का, याच्याबद्दल अपिलीचा निर्णय संबंधित अधिकाऱ्याने या पद्धतीने का घेतला, याची कारणं वगैरे विचारण्याचा अधिकार त्या ठिकाणी संबंधित त्या ठिकाणी आयोगाला असणार आहे. ह्या अधिकाराच्या बाबी असणार आहेत. मित्रांनो, मग अपील राज्य माहिती आयोग असू द्या किंवा केंद्रीय माहिती आयोग असू द्या, याच्याबद्दल अपील करता येते का, याच्याबद्दलच्या विशेष तरतुदी कुठल्या आहेत का, ही बाब देखील आपल्याला विचारात घ्यायची आहे. मित्रांनो, याच्यासाठी डिटेलमध्ये आपल्याला हा कायद्याचं वाचन करावं लागेल, अभ्यास करावा लागेल. इथं एवढंच सांगू शकतो की याच्याबद्दल अगदी सविस्तरपणे आपल्याला पुस्तकांमधून संदर्भ साहित्यातून अभ्यास करणं अपेक्षित आहे. शास्तीबद्दल, शास्ती म्हणजे शिक्षा किंवा दंड या अर्थाने हा मुद्दा त्या ठिकाणी विचारात घ्या. शिक्षा किंवा दंड याच्याबद्दल त्या ठिकाणी काय तरतूद करण्यात आलेली आहे. संबंधित अधिकाऱ्याने योग्य ती माहिती निर्धारित कालखंडात अर्जदाराच्या मागणीनुसार दिलेली नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांना शिक्षित व दंडित करण्याचे अधिकार देखील राज्य तसेच केंद्रीय माहिती आयोगाच्या संबंधित त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना किंवा आयुक्तांना त्या ठिकाणी असते. मग हा शिक्षेची रक्कम किती असेल, दंडाची रक्कम किती असेल, आयोगाने याच्याबद्दल प्रश्न देखील विचारलेला आहे की संबंधित अधिकाऱ्यांवरती किमान आणि कमाल किती दंड आकारला जाऊ शकतो, याच्याबद्दलच्या तरतुदी आपल्याला इत्तंभूतपणे सविस्तरपणे निर्धारित संदर्भ साहित्यामध्ये त्या ठिकाणी दिलेल्या आहे. याच्याबद्दल आपण एंड ऑफ द सेशन बोलणारच आहोत की याच्यातून ही माहिती कुठे आपल्याला विस्तृतपणे बघता येऊ शकते. त्यानंतर आपण पुढचं प्रकरण 6 मध्ये संकीर्ण स्वरूपाची माहिती बघणार आहे. अगदी थोडक्यात, म्हणजे ज्या बाबी इतरत्र त्या ठिकाणी अगदी थोडक्यात देण्यात आलेल्या आहेत, सर्व बाबी समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत या प्रकरण क्रमांक 6 मध्ये. सद्भावनेने केलेल्या कृती संरक्षण. सद्भावनेनं केलेली कृती कुणी केली, ही संबंधित माहिती अधिकाऱ्याने केली आहे का, प्राथमिक माहिती अधिकारी किंवा सहाय्यक माहिती अधिकारी किंवा वरिष्ठ माहिती अधिकारी यांनी केलेली कृती कधी या कायद्यानुसार संरक्षित केली जाते. कायद्याच्या परिप्रेक्षामध्ये राहून, कायद्याच्या चौकटीत राहून त्यांनी जी कृती करत असताना जर त्यांनी केलेल्या कृतीमुळं जर संबंधितांना त्या ठिकाणी पुरेशी माहिती मिळाली नाही असं जर वाटत असेल, पण कायद्याच्या अनुषंगाने तेवढीच माहिती देणं अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी जबाबदार निर्धारित केलेली असेल, विविक्षित माहिती न देण्याबद्दल कायद्यानं बंधन घातलं असेल, तर अशा वेळेस ही कृती त्या अधिकाऱ्यानं या कायद्याच्या चौकटीत राहून केलेली आहे. अशा वेळेस एखादी माहिती अपुरी दिली म्हणून त्यांना शिक्षित करताना देखील अधिकारी त्यांची बाजू मांडू शकतात की कायद्यानं दिलेल्या तरतुदीनुसार याच्यापेक्षा जास्तीची माहिती किंवा या विषयाबद्दलची माहिती मी देऊ शकत नाही, आपण कायद्यानुसार याच्यापेक्षा अधिकची माहिती अर्जावरती कारवाई करताना देऊ शकत नाही. मग अशा वेळेस ती केलेली कृती ही सद्भावनेनं केलेली कृती अशी म्हटली जाऊ शकते. या पद्धतीनं अशा बाबी आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. विविक्षित संघटना कायदा लागू नसण्याबाबत विशिष्ट संघटना आहे, कायद्यामध्ये त्याची यादी आहे, अनुसूची क्रमांक 2 मध्ये आपण बघणारच आहे की याच्यामध्ये कुठले कुठले त्या ठिकाणी घटक किंवा संस्था किंवा संघटना आहेत ज्यांना हा कायदा पूर्णतः लागू होत नाहीये. पूर्णतः म्हणजे काय, उदाहरणार्थ CID असेल, रॉ असेल, ईडी असेल,
IB असेल, अशा संघटनांना हा कायदा लागू होत नाही. पण याच्यामध्ये पण मित्रांनो काही अपवाद आहेत. या विविक्षित संघटनांना त्या विषयाबद्दल मागितलेल्या अर्जाच्या विनंतीनुसार कुठल्या बाबी संदर्भातील माहिती देणं बंधनकारक आहे याच्याबद्दल देखील तरतूद आहे. उदाहरणार्थ, सर्वसामान्यतः रॉ बद्दलची माहिती विचारली आहे ती देता येत नाही. पण इथे जर भ्रष्टाचार झाला असेल, इथे जर एखाद्या मानवी हक्काचं उल्लंघन होत असेल, एखाद्या अनुसूचित जाती जमातीच्या विषयाबाबत हा घटक जर निगडीत विनंती अर्ज केलेला असेल, एखाद्या महिलेवरती त्या ठिकाणी अन्याय अत्याचार झालेला असेल, या काही अपवादात्मक बाबी देखील या विविक्षित संघटनांना लागू होत असतात. मित्रांनो, या अगदी विस्ताराने आपण त्या ठिकाणी नंतर बघणारच आहोत, पण अगदी थोडक्यात या ठिकाणी याही घटकाचा याच्यामध्ये समावेश होतोय. अहवाल सादरीकरणाची तरतूद काय आहे? संबंधित सार्वजनिक प्राधिकरणानं अहवालाचं सादरीकरण करावं. वार्षिक पातळीवरती कनिष्ठ स्वरूपाच्या प्राधिकरणांच्या कार्यालयांनी वरिष्ठ स्वरूपाच्या कार्यालयाकडे निर्धारित कालखंडामध्ये ठराविक रूपरेषेच्या अंतर्गत आपला अहवाल सादर करणं बंधनकारक असतं. सर्व सार्वजनिक प्राधिकरणांनी राज्य पातळीवरच्या विषयासंदर्भातील माहिती राज्य माहिती आयोगाकडे देणं बंधनकारक आहे. राज्य माहिती आयोग हा अहवाल वार्षिक पातळीवर तयार करून या ठिकाणी संबंधित राज्याच्या कायदे मंडळाकडे अथवा विधिमंडळाकडे मान्यतेसाठी पाठवला जातो आणि नंतर त्या ठिकाणी याबद्दल संपूर्ण अहवाल कायदे मंडळ त्या ठिकाणी निरीक्षणाखाली करतं, त्याच्यावरती योग्य ती सूचना देखील करू शकतं. या बदलांना सभागृहाची मान्यता. उदाहरणार्थ, कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तात्कालिक स्वरूपाचे काही बदल करायचे असतील तर याच्यामध्ये बदल देखील सरकारला करता येतात. काही विशिष्ट घटकांसाठी सूचना, परिपत्रक, अधिसूचना वितरित करता येतात का, ज्याला आपण GR म्हणतो किंवा गव्हर्नमेंट रिझोल्युशन्स म्हणतो, हे देखील त्या ठिकाणी मंजूर करून पाठवता येतात सरकारला. पण या बदलांना संबंधित राज्याच्या कायदे मंडळाची राज्य पातळीवर आणि केंद्रीय पातळीवर केंद्रीय कायदे मंडळ म्हणजे संसदेची मान्यता असणं गरजेचं असतं. मित्रांनो, याबद्दल त्या ठिकाणी सविस्तर विवेचन आपण नंतर बघूयातच. निरसन म्हणजे काय? हा कायदा अस्तित्वात आल्यामुळं पूर्वी याच अनुषंगाने कुठला जर अध्यादेश काढला असेल, उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्य सरकारनं 2002 मध्ये याच्याबद्दल एक अध्यादेश काढला होता. माहितीचा अधिकार कायदा 2005 जेव्हा मंजूर झाला तेव्हा यापूर्वी केलेले सर्व अध्यादेश आणि या अनुषंगाचे सर्व कायदे निरसित होतील, रद्दबातल होतील. निरसन म्हणजेच रद्द करण्यात येणं, म्हणजेच हा कायदा अस्तित्वात आल्यामुळं यापूर्वी काढण्यात आलेले अध्यादेश रद्द समजण्यात यावेत याच्याबद्दलची तरतूद याच्यामध्ये या प्रकरणामध्ये दिलेली आहे. मित्रांनो, साधारणतः यानंतरचा महत्वाचा दुसरा कायदा आहे. दोनच कायदे अभ्यासाला आहेत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 याबद्दल आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. साधारणतः आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिकेनुसार आलेले प्रश्न 2 आणि याच्यासाठी प्रश्न विचारले आहेत 2 आणि मार्क त्यासाठी आहेत 4. याच पॅटर्न नुसार आपण या विषयाला त्या ठिकाणी बघतोय. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम बघण्यापूर्वी जागतिक पातळीवरती काही स्थिती होती का, जगामध्ये असं काही घडलं होतं का, या संदर्भात जागतिक घडामोडी काय होत्या का? तर मित्रांनो, याच्यासाठी आयोगाने विचारलेला प्रश्न आहे की जागतिक बँकेच्या कोणत्या वर्षीच्या अहवालामध्ये गुड गव्हर्नन्स ही संकल्पना प्रथमतः विशद करण्यात आली होती, असा एक प्रश्न आयोगाने विचारला होता. याशिवाय 1989च्या जागतिक बँकेच्या वार्षिक अहवालामध्ये कुठल्या विषयाला प्राधान्य देण्यात आलं होतं? सुशासन ही संकल्पना त्या ठिकाणी नमूद करण्यात आली होती. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये गुड गव्हर्नन्स ही संकल्पना प्रथमतः 1989च्या जागतिक बँकेच्या वार्षिक अहवालामध्ये नमूद करण्यात आली होती आणि या अनुषंगाने आपण ही संकल्पना त्या ठिकाणी बघतोय. मित्रांनो, 1991ला ब्रिटिश पंतप्रधान जॉन मेजर यांनी नागरिकांची सनद त्या ठिकाणी विशद केली होती. ऑब्व्हियसली ब्रिटिश पंतप्रधान जॉन मेजर ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान होते आणि नागरिकांच्या हक्काबद्दलची सनद त्या ठिकाणी त्यांनी प्रथमतः विशद केली
आणि याबद्दल जागतिक पातळीवरती पहिला पाऊल म्हणा त्या ठिकाणी ब्रिटनने टाकलेलं होतं. आणि म्हणूनच मित्रांनो, नागरिकांच्या सनदेचे जनक जॉन मेजर यांना म्हटलं जातं. साधारणतः आयोगाने याच्याबद्दल प्रश्न विचारलेले आहेत. याबद्दल नागरिकांच्या हक्कांची सनद काय असते आणि कुणाला नागरिकांच्या सनदेचं आंतरराष्ट्रीय पातळीवरती जनकत्व जातं, याच्याबद्दल एक्सपेक्टेड असा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. या अनुषंगाने आपण त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका अनालिसिस देखील थोडक्यात करतोय. भारताच्या परिप्रेक्षात काय आहे मित्रांनो ही तरतूद, काय आहे या कायद्याबद्दलच्या भारताच्या परिप्रेक्षामधल्या इतिहास किंवा थोडंसं पार्श्वभूमी. भारतामध्ये 18 ऑगस्ट 2010 मध्ये मध्य प्रदेश सरकारनं लोकसेवा हक्क कायदा केला. मित्रांनो, आयोगाने विचारलेला प्रश्न आहे की पुढील पैकी देशातील कुठल्या राज्याने लोकसेवा हक्क कायदा प्रथमतः मंजूर केला. याच्यामध्ये 1 उत्तर प्रदेश, 2 मध्य प्रदेश, 3 राजस्थान आणि 4 महाराष्ट्र. असा जर तुम्हाला पर्याय दिला तर तुम्हाला योग्य पर्याय सांगायचा. मित्रांनो, असं राज्य आहे मध्य प्रदेश. मध्य प्रदेशामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या ठिकाणी या राज्यामध्ये लोकसेवा हक्क कायदा मंजूर केला आणि लागू केला. याच्याबद्दल आयोगाने विचारलेला प्रश्न. 2011 मध्ये केंद्र सरकारने याच्याबद्दल प्रयत्न केलाय. ऑब्व्हियसली 2011ला UPA 2 जे काँग्रेसच्या नेतृत्वाखालचं केंद्रीय सरकार होतं, मनमोहन सिंग सरकार होतं, त्यांनी एक प्रयत्न देखील करून बघितला की केंद्रीय पातळीवरती लोकसेवा हक्क कायदा करता येतो का. पण मित्रांनो, आघाडीच्या घटक पक्षानं त्याला पुरेशा प्रमाणात पाठिंबा न दिल्यामुळं हा कायदा केंद्रीय पातळीवर मंजूर करणं तत्कालीन मनमोहन सिंग सरकारला शक्य झालं नाही. म्हणून आजही केंद्रीय स्वरूपाचा कुठलाही लोकसेवा हक्क कायदा अस्तित्वात नाही, असं त्या ठिकाणी त्याचं उत्तर असेल. आणि म्हणून तो एक प्रयत्न होता. 2011 मध्ये जे बिल मांडण्यात आलं, सिटीजन चार्टर अँड ग्रीव्हियन्सेस रिड्रेसल बिल 2011, असं या बिलचं किंवा विधेयकाचं नाव आहे. कदाचित तुम्हाला प्रश्न याच्यावर असा विचारला जाऊ शकतो, केंद्र सरकारने 2011 मध्ये लोकसेवा हक्क कायदा लागू करण्याबाबत मांडण्यात आलेलं विधेयकाचं योग्य नाव काय आहे. मग तुम्हाला त्या ठिकाणी योग्य पर्याय 1, 2, 3 आणि 4 यापैकी सिटीजन चार्टर अँड ग्रीव्हियन्सेस रिड्रेसल बिल 2011 असा पर्याय त्या ठिकाणी योग्य पर्याय उत्तर तुम्हाला शोधायचं मित्रांनो. याच्यानुसार आयोग प्रश्न विचारू शकतो. याबद्दलचं या ठिकाणी हा भारतीय पातळीवरचा संदर्भ बघतोय. आता महाराष्ट्राच्या पातळीवरती जर त्या ठिकाणी संबंध बघायचा असेल तर मित्रांनो, कसा संदर्भ आपण बघतोय तो बघूयात. महाराष्ट्र पातळीवर तुम्हाला माहिती असेल, अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली एक खूप मोठं आंदोलन 1995 ला प्रथमतः महाराष्ट्रामध्ये आलं होतं. तत्कालीन 1995 ला शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचं मनोहर जोशींचं सरकार त्या ठिकाणी तिथं होतं. आणि या सरकारच्या कालावधीमध्ये प्रथमतः अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात एक आंदोलन सुरू केलं होतं. ही पार्श्वभूमी आहे. आणि या आंदोलनाला पुढे 2002 मध्ये आणि 2011 मध्ये त्या ठिकाणी नव्यानं आंदोलन विस्तारित स्वरूपात राज्य पातळीवर प्रथमतः आणि नंतर देश पातळीवर त्या ठिकाणी विस्तारित झालेलं आपण बघतोय. लोकपाल बद्दलचं अगदी तुम्ही टीव्ही वरती वगैरे बघितलं असाल की मैं अन्ना हूं वगैरे त्या ठिकाणी टोप्या वगैरे वापरण्यात आल्या होत्या. लोकपाल विधेयकाबद्दल प्रथमतः महाराष्ट्र पातळीवर आणि नंतर देश पातळीवर त्या ठिकाणी लोकपाल आंदोलन असं म्हटलं जात होतं. ते त्या ठिकाणी प्रत्यक्षात आणण्यामध्ये महाराष्ट्रातील अण्णा हजारे या महनीय व्यक्तीचा महत्वाचा वाटा त्या ठिकाणी आपण मान्य केला पाहिजे. 2014 मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने या अण्णा हजारेच्या 2011च्या झालेल्या आंदोलनाची दखल घेऊन तत्कालीन सरकारने 2014 मध्ये स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम मसुदा समिती आयोगाने प्रश्न विचारलेला मित्रांनो. याबद्दल या संदर्भात आयोगाने विचारलेला प्रश्न आहे
की कुणाच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम मसुदा समिती स्थापन करण्यात आली होती? याचं करेक्ट उत्तर आहे स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन महाराष्ट्र राज्य सरकारचे तत्कालीन मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली 2014 मध्ये ही त्या ठिकाणी मांडण्यात आलेला एक बनवण्यात आलेली मसुदा समिती होते. या समितीनं जो अहवाल दिलाय त्या समितीच्या अहवालानुसार 28 एप्रिल 2015 महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश काढण्यात आला आणि तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये हा कायदा लागू करण्यात आला. या संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारनं विविध पातळीवर वेगवेगळ्या टप्प्यांवरती प्रयत्न केले. उदाहरणार्थ 25 जानेवारी 2015 हा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. एक्सपेक्टेड मध्ये देखील हा प्रश्न येऊ शकतो की आपले सरकार हे पोर्टल महाराष्ट्र राज्य सरकारने कधीपासून त्या ठिकाणी जनसेवेसाठी ठरेल यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे. 25 जानेवारी 2015 आपले सरकार हे पोर्टल लोकसेवा हक्क कायद्यानुसार जनतेला विविध हक्क उपलब्ध करून देण्यासाठी हे करण्यात आलेलं पोर्टल होतं. निश्चितच हा आयोगाने विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये मी जेव्हा त्या ठिकाणी आयोगाने विचारलंय असं जेव्हा म्हणतो तेव्हा वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेचा संदर्भ देऊन त्या ठिकाणी हा भाग तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. जवळजवळ सगळ्या आयोग जे प्रश्नपत्रिका किंवा परीक्षा कंडक्ट करतं त्याच्यामध्ये हे 2 कायदे जवळजवळ सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुम्हाला या कायद्यावरती प्रश्न आढळतील. अगदी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा, पूर्वीची राज्यसेवा मुख्य परीक्षा, कंबाईनच्या पूर्व परीक्षा, कंबाईनची मुख्य परीक्षा याच्यावरती या कायद्यांवरती प्रश्न विचारलेले आहेत. या अनुषंगाने आयोगाने विचारलेले प्रश्न आणि आयोग विचारू शकतं या पद्धतीने प्रश्न. निश्चितच जूनमध्ये होणारी तुमची राज्यसेवा असू द्या किंवा सप्टेंबरमध्ये होणाऱ्या गट ब आणि गट क च्या अराजपत्रित मुख्य परीक्षेसाठी देखील याच्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतं. महाराष्ट्र ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देणारे भारतातील कितवं राज्य आहे? मित्रांनो, याच्यावरती आयोग प्रश्न असा विचारू शकतो. पर्याय 1 पहिलं राज्य, पर्याय 2 दुसरं राज्य, पर्याय 3 तिसरं राज्य आणि पर्याय 4 चौथं राज्य. तर मित्रांनो, पहिलं राज्य आहे असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. पहिलं राज्य आहे महाराष्ट्र, ज्याने पहिल्यांदा या ठिकाणी ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देण्यासाठी कायद्यात तरतूद केलेली आहे, आपल्या विधिमंडळानं मंजूर केलेल्या कायद्यामध्ये. ठीक आहे. कायद्याचं एकूण स्वरूप जर बघितलं तर मित्रांनो, या कायद्यामध्ये साधारणतः 30 कलम आहेत. 30 कलमांमध्ये प्रत्येक कलमांतर्गत काही उपकलम उपघटक आहेत. विस्तारानं आपण त्या ठिकाणी त्याच्यानंतर पुढे बोलूच यात. पण तूर्त एकूण जर आढावा थोडक्यातच याबद्दल घ्यायचा म्हटलं तर एकूण 30 कलमामध्ये काय दिलेलं आहे? कायद्याचं नाव दिलेलं आहे. ऑब्विसली कायद्याचं नाव काय? महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015. व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्र राज्याला त्या ठिकाणी राज्यभर त्या ठिकाणी या कायद्याची व्याप्ती आहे. सक्षम अधिकारी व्याख्यामध्ये सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय? कुठल्या सेवांना या कायद्यानुसार लोकसेवा हक्क सेवा असं नमूद केलेलं आहे, त्याच्यामध्ये येणाऱ्या सेवांचा तरतुदी कुठल्या आहेत? नामनिर्देशित अधिकारी म्हणजे काय किंवा पदनिर्देशित अधिकारी म्हणजे काय? मित्रांनो, लक्षात ठेवा, या कायद्यानुसार कुठलंही नवीन पद निर्माण नाही करण्यात आलेलं सार्वजनिक प्राधिकरणाअंतर्गत. सार्वजनिक प्राधिकरणाअंतर्गत कामकाज करत असणाऱ्या वेगवेगळ्या कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनाच पदनिर्देशित केलं जातं, म्हणजेच त्यांच्यावरती ही जबाबदारी दिली जाते. उदाहरणार्थ, ग्रामपंचायत पातळीवरती आपल्याकडे ग्रामसेवक असतो. मग तत्कालीन त्या ठिकाणी या कायद्यानुसार तरतूद काय असेल तर ग्रामपंचायत या सार्वजनिक प्राधिकरणाअंतर्गत पदनिर्देशित अधिकारी कोण असेल? ग्रामसेवक असेल. या पद्धतीनं त्यांना कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना या कायद्यानुसार पदनिर्देशित केलं जातं, अशी ही कायद्याची तरतूद आहे. निश्चितच त्या प्राधिकरणाअंतर्गत वरिष्ठ स्वरूपाचे अधिकारी जे असतील त्यांना त्या सार्वजनिक प्राधिकरणाचे अपिलीय अधिकारी म्हणून नमूद केलं जातं. मग हे देखील या कायद्यामध्ये दिलेलं आहे की उदाहरणार्थ तालुका पातळीवर तहसील ऑफिसमध्ये पदनिर्देशित अधिकारी कोण असेल? उदाहरणार्थ जर समजा नायब तहसीलदार असतील तर अपिलीय अधिकारी त्या ठिकाणी तहसीलदार असू शकतात. या पद्धतीनं त्या ठिकाणी कायद्याअंतर्गत तरतूद आपल्याला वेगवेगळ्या सार्वजनिक प्राधिकरणाच्या अनुषंगाने बघावी लागेल.
ऑब्व्हियसली याबद्दल विस्ताराने पुढे आपण बोलणारच आहोत नंतर. अपिलीची पद्धत कशी असेल, किती दिवसामध्ये संबंधित सेवा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संबंधित प्राधिकरणाच्या पदनिर्देशित अधिकाऱ्यांवर असणार आहे. ती जर नाही पूर्ण झाली तर अपील करण्याची पद्धत काय असेल, प्रक्रिया काय असेल, कालावधी किती कालावधीमध्ये अपील करणं कायद्यानं त्या ठिकाणी निर्देशित केलेलं आहे, याही बाबी आपण याच्यामध्ये बघणार आहोत. याशिवाय लोकसेवा हक्क आयोग काय असेल, याची स्थापना केली जाते. मग या पातळीवर लोकसेवा हक्क मुख्य आयुक्त, लोकसेवा हक्क इतर आयुक्त यांच्याबद्दलची त्या ठिकाणी तरतुदी, कार्यपद्धती कसे असेल, कुठल्या बाबींसंदर्भात अपिलीय अधिकार त्यांच्याकडे दिले जातील, ही कार्य पार पाडण्यासाठी त्यांना काही अधिकार वेगळे दिलेले आहेत का, याबद्दलच्या तरतुदी या कायद्यामध्ये काही दिल्यात का, हे देखील आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. निश्चितच संबंधित सर्व सार्वजनिक प्राधिकरणानं या कायद्यानुसार जे जनतेला सेवा उपलब्ध करून देणं बंधनकारक केलेलं आहे, याच्याबद्दल अर्ज किती आले होते, किती अर्ज फेटाळण्यात आले, किती अर्जांवरती कारवाई करण्यात आली, किती हक्क त्या ठिकाणी जनतेला उपलब्ध करून देण्यामध्ये यशस्वी झालो, या पातळीवरती संबंधित प्राधिकरण वार्षिक पातळीवर आपला अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवेल. वरिष्ठ कार्यालयांनी पाठवलेल्या अहवालावरती राज्य पातळीवरती ते मंत्रालय तो विभाग समुचित पद्धतीनं एकत्रीकरण करेल आणि सरकारच्या पातळीवरती या सर्व अहवालाचं एकत्रीकरण करून संबंधित अहवाल विधिमंडळाच्या मान्यतेसाठी पुढे पाठवला जात असतो. मित्रांनो, याच्यामध्ये संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाला अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे का, अतिरिक्त त्या ठिकाणी तरतुदींची अधिकारांची काही आवश्यकता आहे का, याबद्दलची देखील तरतूद या संकीर्ण स्वरूपाच्या या कायद्याअंतर्गत त्या ठिकाणी केलेली आहे. कायद्याची सर्वोच्चता म्हणजे काय, हा केलेला कायदा लागू करण्यासाठी या कायद्याअंतर्गत तरतूद आहे की याला कायद्याची सर्वोच्चता दिलेली आहे. उपलब्ध असणाऱ्या इतर कुठल्याही राज्य पातळीवर राज्य विधिमंडळाने मंजूर केलेल्या कायद्यापेक्षा या कायद्यातल्या तरतुदी जर विसंगती आढळल्या, दोन्ही कायद्यामध्ये जर विसंगती आढळत असेल तर या कायद्यातील तरतुदी या ठिकाणी काय राहतील, सर्वोच्च राहतील, अशी देखील तरतूद मित्रांनो या कायद्यानुसार करण्यात आलेली आहे. साधारणतः जसं आता आपण बघितलं मित्रांनो, संबंधित या दोनच कायद्याबद्दल द युनिक अकॅडमी पुणेच्या वतीने अगदी 2 मिनिटांमध्ये ही माहिती तुम्हाला मी अंतिमतः देतोय. माहितीचा अधिकार कायदा किंवा माहितीचा अधिकार अधिनियम 2005 हे स्वतंत्र पुस्तक द युनिक अकॅडमी पुणेच्या वतीनं राहुल पाटील सरांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. या कायद्यासाठी हे उत्कृष्ट पुस्तक आपल्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. याशिवाय महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम कायदा 2015 यासाठी देखील राहुलांनीच हा कायद्याचं स्वतंत्र पुस्तक उपलब्ध करून दिलंय. मित्रांनो, 2021 ची अपडेटेड एडिशन त्या ठिकाणी आता उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. निश्चितच काही नंबर्स तुम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्हाला ह्या पुस्तकांची आवश्यकता निश्चितच पडणार आहे, तर तुम्ही आमच्या बुक स्टॉलवरती पण उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्ही ऑनलाईन पद्धतीने देखील हे पुस्तकं मागवून घेऊ शकता आणि अपडेटेड 2021 ची एडिशन तुम्ही त्या ठिकाणी आगामी परीक्षेसाठी उपयुक्त ठरेल. निश्चितच तुम्हाला फायदा होईल अशी मला खात्री आहे. यामध्ये भाषा जी वापरण्यात आलेली आहे अतिशय सोप्या भाषेमध्ये. आतापर्यंत आयोगाने या कायद्यांवर काय प्रश्न विचारले आहेत याच्याबद्दलचा त्या ठिकाणी आढावा घेतलेला आहे. याशिवाय या कायद्यामध्ये वेळोवेळी काही सुधारणा केल्यात का, या सुधारणा देखील अपडेटेड एडिशन मध्ये घेण्यात आलेल्या आहेत. याशिवाय मित्रांनो, गतवर्षीच्या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करून संभाव्य स्वरूपाचे प्रश्न कसे येऊ शकतात याच्यावरती देखील या दोन्ही पुस्तकांमध्ये विवेचन देण्यात आलेलं आहे. मला असं वाटतं की उपलब्ध बाजारातील कुठलंही साहित्य, पूर्वी PSI मुख्य परीक्षेसाठी कायदा नावाचा जो घटक होता मेजर आणि मायनर लॉ साठी, त्याच्यासाठी 400-500 रुपयाची पुस्तकं घेण्यापेक्षा ही 2 स्वतंत्र पुस्तकं त्या ठिकाणी घेतल्यास तुम्हाला अधिकचा खर्च देखील करावा लागणार नाही आणि जेवढं परीक्षेसाठी आवश्यक आहे तेवढ्या सर्व बाबी या 2 पुस्तकांमध्ये नमूद केलेल्या निश्चितच आहेत. बघूयात मित्रांनो, यासाठी एक निश्चितच तुमच्यापैकी अनेक विद्यार्थी सप्टेंबरच्या मुख्य परीक्षेला त्या ठिकाणी असतीलच, पण तरी देखील त्यांच्यासाठी आतापर्यंत आपण बोललेलो आहोत. यांच्यासाठी PSI STI यासाठी
मुख्य परीक्षेची काही आणि पूर्व परीक्षेची रणनीतीनुसार आपण काही तरतुदी करतोय. जे विद्यार्थी मित्र मैत्रिणी 2024च्या परीक्षेसाठी त्या ठिकाणी प्रिपेअर्ड करणार आहेत, पूर्व परीक्षेपासून जे अंडर ग्रॅज्युएट आहेत, ज्या गृहिणी आहेत, ज्या महिला आहेत, जे त्या ठिकाणी 12वी नंतर नुकतंच कॉलेजला ऍडमिशन घेऊ इच्छित आहेत किंवा घेतलेलं आहे, अशा सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींसाठी त्या ठिकाणी महाराष्ट्र राजपत्रित सेवा गट ब आणि गट क यासाठी परीक्षा 2024 साठी मित्रांनो जे नियोजन आपण करतोय, द युनिक अकॅडमी पुणेच्या वतीने एक मोफत कार्यशाळा आपण रविवारी दिनांक 7 मे 2023 ला आयोजित करतोय. संध्याकाळी 5 वाजता त्या ठिकाणी ही मोफत कार्यशाळा असेल. संचेती हॉस्पिटल समोर शिवाजीनगर पुणे इथं आपण त्या ठिकाणी हे आयोजित करतोय. ज्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना शक्य असेल त्यांनी निश्चितच या उपक्रमाचा लाभ घ्यावा. 2024च्या प्रश्नपत्रिका विचारात आता 2023चा पॅटर्न, बदललेला पॅटर्न कसा असेल या मोफत कार्यशाळेमध्ये आपण 30 एप्रिलच्या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगानं 2024ला कशी असू शकते त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका, याच्यामध्ये येणारे घटक कुठले कुठले आहेत, संभाव्य प्रश्न कसे येऊ शकतात, यासाठी कुठलं कुठलं अभ्यास साहित्य आपण वापरणं आवश्यक आहे, याच्याबद्दलचं विवेचन आपण या कार्यशाळेमध्ये करणार आहे. निश्चितच मित्रांनो तुमच्यामध्ये उत्सुकता असेल, संबंधित काही नंबर्स दिलेले आहेत, इथं तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि या पद्धतीने तुम्ही इव्हन द युनिक अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती देखील, युट्यूब चॅनलवरती देखील याचा लाभ घेऊ शकता. निश्चितच विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो पुन्हा एकदा जे 30 एप्रिलची पूर्व परीक्षा उत्तीर्ण होण्याची मनामध्ये ज्यांना वाटतंय की आपण निश्चितच उत्तीर्ण होणार आहेत, असे काही विद्यार्थी मित्र मैत्रिणी ज्यांना कायदा या विषयाबद्दल अधिक सखोलपणे जाणून घ्यायचंय, त्यांनी देखील याबद्दलच्या या युट्यूब सेशनचं त्या ठिकाणी लाभ घ्यावा. आणि तुम्हाला जे सप्टेंबरमध्ये मुख्य परीक्षा होणार आहे त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. याशिवाय 2024च्या पूर्व परीक्षेसाठी तयारीला नव्याने लागणाऱ्या नव्या दमाच्या मित्रमैत्रिणींना हार्दिक शुभेच्छा आणि निश्चितच थँक्यू टू ऑल ऑफ यू.